ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज तुम्हाला मी एक महत्वाचं सांगतो, कारण ह्या 4-8 दिवसामध्ये एवढे कॉल आणि मॅसेज आलेत ना, तर ते कशाबद्दल आलेत? फक्त प्रेम, विवाह, एकमेकावर प्रेम केलं, एकमेकांना सोडून दिलं आणि ह्यानं विश्वासघात केला, त्याला शिक्षा मिळावी, असं वगैरे वगैरे या संदर्भात माझ्याकडे फोन अथवा मेसेज पडलेले आहेत. हं? आता मला एक एक सांगायचंय आणि हे तुम्ही ऐका. तुम्ही जर कुणाच्या प्रेमात पडलेला असाल तर अवश्य ऐका हां. कारण इथं मुलीच प्रेमात पडतात, छोटे मुलं आज म्हणजे कमी वयाचे पडतात असं नाहीये, मोठी माणसंही प्रेमात पडलीत. आणि आजकाल काय झालेलं आहे की नातं सांभाळायचं खूप अवघड वाटायलंय त्यांना, प्रत्येकाला, त्यात स्त्री असेल, पुरुष असेल, कुणीही असेल. जबाबदारी नकोय म्हणून ही प्रेमभंग होतात. आणि बरेच असे काही फोन आले, असे काही संपर्क झाले मला, की ज्यांनी 10-10 वर्ष प्रेम केलं, लग्न केलं आणि आता हा कुणीतरी, मुलगी तरी अथवा ती स्त्री कुणाच्या तरी नादी लागली, अथवा तो पुरुष तरी कुणाच्या तरी दुसऱ्याच्याच नादी लागला, अथवा काहीतरी कारणास्तव त्यांच्यामध्ये घटस्फोट झालेत, अथवा ती वेगळे झालेत, एकामेकापासून दूर गेलेत, या गोष्टी घडत आहेत. मग अशा लोकांना मग ती काय होते, ज्याला कुणी विश्वासघात केलाय त्याचं मन काय होतं, फार तिरस्कार करतं. विश्वासघात ज्याचा झालाय त्याचं मन. आणि तशी व्यक्ती मला कॉल करते, फोन करते की महाराज, या व्यक्तीला काहीतरी शिक्षा झाली पाहिजे. आता काय होतं, ज्यानं त्यांचा विश्वासघात केलाय ह्याला तर शिक्षा 100% होते, काळजी करायची गरज नाही. काय असतं, कोणत्याही व्यक्तीचं मन दुखवायचं नसतं. हे मन दुखवणं तुम्हाला साधं खेळ वाटतो, पण फार अवघड गोष्ट असते. तुम्ही सहजरित्या सोडून देतात. पण इकडे बघा, आता म्हणतात ना, एका ताटामध्ये आपण जेवण करायलो म्हणे घास मोजायचे नसतात, असं एक मन आहे आपल्याकडे. तर शक्यतो थोडंसं कुणातरी ॲडजस्टमेंट करावं, थोडंसं काही बोललं, काहीतरी मनाविरुद्ध काहीतरी झालं, लगेच सोडून दिलं. हे असं नसतं. याच्यानं काय होतं, तुम्हाला जीवनभर या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो. बघा तुम्ही, ज्यानं असा हा कार्यक्रम केलाय ना, एखाद्याचं मन दुखवून तो त्या व्यक्तीपासून दूर झालेला आहे, गेला आहे अथवा गेली आहे, ती जन्मभर कधीच सुखी होत नाही. मी अनेक वेळा सांगितलंय तुम्हाला. कारण ही खेळ नसतो. एखाद्याचं मन दुखवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. तुम्हाला सहजता वाटते, पण ज्याच्यावर हा प्रसंग आलेला आहे, त्याची जी तळमळ आहे, त्याचा जो तळतळाट आहे, तो तुम्हाला कधीही आयुष्यात सुधरू देत नाही. त्याला तोडगाच करायची गरज नाही, पण आपण तोडगे करू शकतो. का करू शकतो? मी सहकार्य करतोय अशा लोकांसाठी, कारण त्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे. एखाद्या बायकोला कुणाच्या तरी नादी लागून सोडलंय, त्यानं दूर गेलाय, तर त्यावेळेस आम्ही फॅमिली एकत्र येण्यासाठी तर आपण ही तोडगा त्यांना सांगतो, करायला लावतो. पण कधी करायला लावतो? ती व्यक्ती जर चांगली असेल तर, धडसोड तिची चूक नसली पाहिजे, त्याच्यावर अन्याय झालेला पाहिजे, त्यावेळेस आम्ही त्याला सहकारी न्याय मिळवून देण्याचं मंत्र साधनेद्वारे ही गोष्ट करतो. करत नाहीत असं नाही, पण तेवढी ती चांगली असली पाहिजे, तिची चूक नसली पाहिजे काही. तर मी सांगायचं तात्पर्य काय, की तुम्ही जर अशा बेतात असाल, तुम्हाला कुणाला सोडून द्यायचंय, तुम्हाला त्रासच व्हायला, अशा काही गोष्टी तुमच्या मनात, तर थोडंसं शांततेने घ्या, थोडं समजून घ्या एकमेकाला. तुम्ही नवरा बायको असा, प्रेयशी प्रेमिक असाल, काही असाल तुम्ही, पण तडकाफडकी निर्णय घेऊ नका. हे जे मन दुखवण्याचा कार्यक्रम करताय ना तुम्ही, खूप तणावातली गोष्ट होणार आहे हो तुमच्यासाठी. मला खूप जणांचे अनुभव आलेले आहेत.
हं? ज्याने ज्याने असं एखाद्याचं मन तोडलंय ना, अथवा भावनाला दुखवलंय ना, त्यांना कळत नाही कशामुळं काय होईलंय. ते कळत नाही, पण त्यांना नक्कीच शिक्षा होते. पण कशामुळं काय होईलंय ते त्यांच्या लक्षात येत नाही. अनेक जणांना अपयश येतं, कामामध्ये अपयश येतं. कारण काय आहे, ज्या माणसाचं, ज्या व्यक्तीचं मन दुखवलंय त्याच्यामधली जी आतली भावना आहे, त्याच्यामधून जी एक नकारात्मक ऊर्जा निघते, ती ऊर्जा तुम्हाला त्रासदायक ठरते. मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलंय. खूप तरी काही लोकांमध्ये फरक पडत नाही. खूप वेळा सांगितलंय. तुम्ही छोटे कमी वयाचे असं नाही, मोठे माणसाला सांगतो, मोठे माणसं बी कार्यक्रम करतात, हे तसं काही अडचण नाहीये. म्हणून कुणाचं मन दुखवणारी गोष्ट करू नका. एक समारंभाने तुम्हाला व्हायचे ना अलग, तुम्हाला व्हायचंय, मान्य आहे. तुम्हाला एकमेकाचे विचार पटत नाहीत, मान्य आहे. पण असं विचार करून करा त्या एकमेकांना, की बाबा तुझं माझं असं जमत नाही, अथवा सविस्तर सांगा की आपलं इथपर्यंत जे झालंय ते ठीक आहे. आता इथून पुढे आपण एकत्र राहणं हे जरा काही आता व्यवस्थित नाही वाटत, कारण आपलं कुठंतरी चुकतंय. मग कुणीतरी समजून घ्यायचं, बघायचं का आपण इथंच थांबवायचं. असे जर विचारविनिमय केला आणि तुम्ही एकमेकापासून दूर केला तर खूप चांगली गोष्ट आहे. पण अचानकपणे काहीतरी निमित्त करायचं, निष्ठून जायचं, ही जर गोष्ट करत असाल अथवा फसवणूक जर करत असाल समोरच्या व्यक्तीची, तर तुमच्यासाठी ती गोष्ट हानिकारक आहे, खूप हानिकारक आहे. आज माझा जवळजवळ किती वर्षाचा अनुभव आहे, 16-17 वर्ष झाले मी जवळ या क्षेत्रामध्ये काम करतोय. ती कुणी माझ्याकडे असा योगायोग कधी येतो की ती प्रेमिकाच बी येते आणि ती पुरुषाचा बी इकडून संपर्क होतो. कुठून तरी त्यांना लक्षात येत नाही की ह्या एकाच महाराजाकडे दोन्ही बी आलेत. त्यावेळेस मला ते कळतं दोघांचं कुठं काय झालंय ते. तर अशा भानगडी, ही प्रेमाच्या जी भानगडी, तुम्ही एकत्र आलात, होता येईल तेवढं समजूतपणा करा. आणि नाही राहायचं तुम्हाला तर नका राहू, काही अडचण नाही. पण समजून असं राग करून तुटून जाऊ नका. सांगा की बाबा तुझ्या ह्या गोष्टीमुळं मला तुझ्या बरोबर आता राहायचं नाही. काहीतरी त्याला निमित्त काढा. पण तुम्ही तडकातडकी कसलाही कारण न दाखवता तुम्ही जर त्या व्यक्तीला दूर केलं, मग त्या व्यक्तीच्या मनामध्ये अनेक विचार येतात, अनेक विचार येतात. काय झालं, कशामुळे केलं, हिनं मला माझा विश्वासघात केला, अशा गोष्टी केल्या, म्हणून त्या व्यक्तीच्या मनातून निघणारी ऊर्जा आहे ती तुम्हाला त्रासदायक ठरते. त्रासदायक तुम्हाला अजून म्हणतात की त्रास म्हणजे नेमकं काय होतो, काय होत नाही म्हणून विचारा हो तुम्ही. काय होत नाही म्हणून तुम्हाला काही होऊ शकतं. तुम्ही भले खूप पैसे कमवणारे असतात, नोकरदार असतात, बिझनेसमॅन असतात, काही असतात, तुमचा पैसा कुठं चाललाय ना तेच तुम्हाला कळत नाही. एक आर्थिक बाजू तुमची कितीही परफेक्ट चांगली असली तरी तुम्ही काही आयुष्यात मोठं काम करू शकणार नाही. पैसा असून सुद्धा काही होणार नाही. दुसरी गोष्ट असते, तुमचं आरोग्य बिघडेल. आता आरोग्य बिघडेल म्हणजे तुम्हाला शारीरिक त्रास होईल, कुठला ना कुठला आजार जडेल, कुठलं ना काहीतरी. अगर तुमचं मन ठीक लागणार नाही, त्याच्यासाठी काही पैसे खर्च होईल, मग ज्याला म्हणतो आपण अनावश्यक खर्च, असे खर्च तुमचे वाढणार. पुन्हा ते तर वाढून तुम्हाला मनाला समाधान नाही, जीवनाला आनंद नाही, काय नाही, कुठलंच म्हणजे कुठलंही तुम्हाला एक मानसिक सौख्य म्हणतो, आनंद म्हणतो, तो लाभणार नाही, लाभू शकत नाही. मी तर म्हटलं ना, एखाद्याचा शाप तळतळ जर असा भयंकर लागू शकतो ना, खूप वेळा ते पण सांगितलंय की तुम्ही मानसिकरित्या मनोरुग्ण होऊ शकतात. मनोरुग्ण. वरून दिसायला तुम्ही स्वच्छ एकदम सभ्य दिसतात, पण आतून जळजळ चालल्याने आग, ही आग तुम्हाला एका दिवशी मानसिक तणावामध्ये नेईल, येड्यासारखं कराल तुम्ही, चिडचिडपणा वाढेल तुमचा, काही करेल, बरगळ्याने कुंकड बी बरगळत बसतात, आणि लईच आती झालं तर लोकांना दगड बी मारायला कमी करणार नाही तुम्ही. झिंजी इकडं आणि चिंदी इकडं होऊन बसल. काही बडबडत करताल, झोपीमध्ये बडबड करताल,
अशी अवस्था सुद्धा होऊ शकते. अशा अनेक गोष्टी तुम्हाला केवळ एखाद्याचं मन दुखवल्यानंतर होतात. हं? तर ह्या गोष्टी करण्यापूर्वी थोडं आवरा मनाला. तुम्ही मनाला आवरा, अशी गोष्ट करू नका. करायची तर समारंभाने करा. आणि जर तसं तुम्ही करून टाकली आणि कुणावर जर तशी वेळ आली असेल, ज्याचं मन दुखावलं असेल कुणाचं, तर त्याच्या तळतळ लागतोच लागतो, पण त्याच्यावर पर्याय सुद्धा असतो. तुमचं मन दुखवलं, तुम्हाला काही सुचना केलंय, तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. ज्यानं तुम्हाला फसवलंय, ज्यानं तुमचा विश्वासघात केलाय, त्या विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीला 100% शिक्षा होण्यासाठी तुम्हाला मंत्र साधण्यातून काही उपाययोजना सांगू शकतो. तेही फ्रीमध्ये, कुठला रुपया लागत नाही, पण तुमच्यावर अन्याय झाला पाहिजे. तर आम्हाला ते करता येतं. तिथला खर्च नाही, फक्त तुम्हाला काय गोष्टी सांगेल ते करत राहा. नक्कीच तुम्हाला फसवणाऱ्याने, तुमचा विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा ही 100% होते. काळजी करू नका. फक्त संपर्क करा. ओम नमः शिवाय नमः.